ये फैजुल्ला भाई ने अपना खुद का मकान, खुद का ऑफिस अपनी शिवसेना के लिए दिया। उसका उद्घाटन जब हो रहा था तो उस वक्त भी हम आपकी अपेक्षा कर रहे थे, लेकिन आपके भाई आए, वरुण जी आए, मैं आया, उद्घाटन किया। आज पूरा मोहल्ला इतना खुश है कि हम जैसे ईद मनाते थे वैसा आज हमारे मोहल्ले में ईद मना रहे हैं शिवसेनेचा। बस मैं ज्यादा बात नहीं करूंगा कि वक्त का तकाजा ध्यान में रखते हुए, अब वक्त का मैं 10 बजे की पाबंदी है, मैं तो रोजाना आता रहता हूँ यहाँ, इफ्तार पूरा महीना रोजे में आता रहा। बस इतना ही कहूंगा कि देश में जो हालात है, मौजूदा हालात को ध्यान में रखते हुए आपको पूरा ध्यान रखना पड़ेगा। और आदित्य जी, एक बात बताना चाहता हूं, इस मोहल्ले में जब उस दिन मुझे फैजुल्ला भाई सिराज भाई से मिला था, वहां भी मिला था, ये इन्होंने मुझे घुमाया, शरीफ भी है यहाँ, इन्होंने मुझे घुमाया, हर एक शख्स मिलता था। अरविंद जी चिंता न करो, सबको जाकर कहो, उद्धव साहब को जाकर कहो हमारी सारी मुस्लिम का उद्धव ठाकरे साहब के साथ में है। क्योंकि जिस ढंग से आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने कोविड के समय हमारी जान बचाई है, हमें दवाई दी है, जो जान यहां बचाई, और वहां गुजरात में लोगों की बॉडी एम्बुलेंस से गिरती थी वहां, और यूपी में गंगा में शव बह रहे थे, उस वक्त आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब मुंबई में घनी बस्ती में जब डर था तो फिर पूरी ताकत से लोगों की जान बचाने के लिए लड़ रहे थे। ये हमारे लाडले लोग सब जो बैठा है ना, इन्होंने मेरा उस वक्त ऐसे गुलाब से स्वागत किया था। असर मैं इतना ही कहूंगा, यहां जो भी आज उपस्थित है, हम चाहते कि आगे चलकर हम चाहते हैं कि एक बड़ी रैली हमारे इस इलाके में आदरणीय आदित्य जी ठाकरे और उद्धव जी ठाकरे की भी होनी चाहिए। लेकिन पहले आपको पहला कर्तव्य बजाना पड़ेगा। अब जानते हो 20 मई को चुनाव है, अब 20 मई को चुनाव है तो हमें तो उसका ध्यान रखना पड़ेगा। और चुनाव पे सबसे बड़ा ध्यान इस पर रखना पड़ता है कि चुनाव चिन्ह क्या है, क्योंकि जो लुटारू है, जो गद्दार है, हो सकता है आपको गलत सलत बता देंगे, हम वही हैं, हम भी शिवसेना हैं, तो आपको वो ध्यान में रखना है। और इसलिए हम हाथ में क्या लेके आए हैं, मशाल। और आप सबको याद रखना है कि मशाल अपना चुनाव चिन्ह है। आज महाराष्ट्र की उम्मीद, महाराष्ट्र के सपने अगर युवाओं में देखे, और युवाओं का कोई नेता अगर आपको महाराष्ट्र में दिखता है तो एक ही नेता दिखता है, उसका नाम है आदित्य जी उद्धव जी ठाकरे। और इसलिए मैं आपने उनमें ज्यादा वक्त न लेकर आदरणीय आदित्य जी ठाकरे जी को विनती करता हूं कि आप इन्हें संबोधित करें। धन्यवाद। जय महाराष्ट्र। हिंदी मराठी मिक्स बोलतो सगळ्यांना, तर सगळ्या भाषा येत असतात। खासदार साहेब सिद्धेश नंतर दे घोषणा। खासदार साहेब दिल्लीसाठी पुन्हा एकदा प्रॅक्टिस करतात म्हणून हिंदीत सगळीकडे बोलत आहेत, पण अपना हिंदी भी ऐसा ही है, मुंबई आणि मराठी पण असंच आहे। पण आज तिथे येऊन आनंद होत आहे, खूप लोकांची पुन्हा एकदा भेट होत आहे। अनेक वर्ष काही लोकांना तर इथे मी ओळखत आहे, इथे सिराजभाई तर 15 वर्ष मला वाटतं 2010 पासून आपण ओळखत आहोत एकमेकांची आणि काम करत आलेलो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे 2 वर्ष मागचे आणि त्याच्या 2-2.5 वर्ष आधीची ही जी 5 वर्षाचा जो काळ आहे, हा तुमच्या डोळ्यासमोर आहे। सरकार कसं असायला पाहिजे, सरकार कोणाचं असायला पाहिजे, हे सगळं जर आपण पाहिलं तर आपण तुलना देखील करू शकता। 2019 पासून 2022 पर्यंत उद्धव साहेबांचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं। और ये जो महाविकास आघाड़ी की जो सरकार थी अपनी, वो हर एक को लगता था कि ये मेरी सरकार है, मेरी आवाज उस सरकार में है, अपना जो आदमी है, आपला माणूस ज्याला आपण बोलतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती ही सगळ्यांची आहे, ही त्यांना वाटत होतं। आणि त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल, मुंबईचा तर विकास झालाच, कुठेही जातीय दंगली झाल्या नाहीत, कुठेही धर्मांध दंगली झाल्या नाहीत, कुठेही वाद झाले नाहीत, आणि मुंबईचा जो विकास होता तो सगळ्यांचा विकास होत होता। इथे पण मला आठवतं, इथे आजूबाजूला जी जुन्या इमारती आहेत त्याचा पुनर्विकासाचा जो मुद्दा असेल, रस्त्यांचा मुद्दा असेल,
हे सगळं होत असताना कुठेही आत्ता जसं वातावरण एक टेन्शनचं वातावरण असतं ते कुठेही वातावरण टेन्शनचं झालं नाहीये. अरे जरा तिथून थांबवा ना, काय चाललं जरा ओके. आणि मोबाईल थोडे खालती घ्या सगळ्यांनी प्लीज. पीछे के लोग चिल्ला रहे मैं दिख नहीं रहा हूं, अभी दिख रहा हूं कि सबको? ठीक आहे. तर हे जे वातावरण होतं आपलं हे एक वातावरण होतं. आणि गेल्या 2.5 वर्षात जर तुम्ही पाहिलं असेल तर 2.5 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढ्या दंगली झाल्यात, जेवढी भांडणं झाली, नुसतं धर्मामध्ये नाही तर जातीमध्ये दंगली लावले गेलेत, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण केले गेलेत. आपण पाहिलं असेल गल्लीमध्ये वाद निर्माण केले गेलेत. आणि मूळ जे मुद्दे आहेत आपल्या राज्याचे असतील, आपल्या देशाचे असतील, ते सगळेच मागे पडलेले आहेत. आज 10 वर्षानंतर भाजपा कशावर प्रचार करता है? सावंत साहब, आप भी दिल्ली में 10 साल रहे हो, सांसद बन के रहे हो, और आप जब हर गली में जाते हो, हर मोहल्ले में जाते हो, तो आपने उस मोहल्ले में, उस गली में, उस इलाके में जो काम किया है उसकी बात करते हो. बराबर है ना? काम की बात करते हो. आज भाजपा किसके बारे में बात करती है? विपक्ष मटन खाता है, मच्छी खाता है, मांस खाता है, ये करता है, ये पहनता है. ये कुछ प्रचार की बात हुई? आप क्या खाते हो, कैसे रहते हो, घर में क्या करते हो, ये सरकार की बात नहीं होती. सरकार ने जो उन्होंने 10 सालों में काम करके दिखाया है उस पर बात करनी चाहिए. जो वचन उन्होंने दिए थे, जो वादे उन्होंने करे थे, वो पूरे किए हैं या नहीं किए हैं, उस पर बात करनी जरूरी है. मुझे कहिए 10 साल पहले जब 2014 में हम सभी लोग भाजपा का प्रचार कर रहे थे, भाजपा के लिए लड़ रहे थे, भाजपा के लिए मत मांग रहे थे, तब उन्होंने क्या कहा था? पहला जुमला कौन सा था? नहीं सुनाई नहीं दिया. 15 लाख बराबर है. जिसके खाते में 15 लाख आए होंगे उन्होंने हाथ ऊपर करके दिखाई है. आपका बाकी है? अच्छा, 15 लाख कोणाच्या बाकीत मला सांगा, हात वरती करून दाखवा. ठीक आहे, चला 15 लाखाचं आपण बाजूला सोडूया. चला एकदा समजून जाऊ की जुमला होता निर्लज्जपणे. त्यांनी पण सांगितलं ये तो जुमला होता है, ये क्या बात होती है. बरोबर ना, सांगितलं त्यांनी. मला तुम्ही सांगा, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातली महागाई ते कमी करतील, सांगितलं होतं ना. गॅसची किंमत 2014 ला किती होती? आता किती झाली आहे? 400 पार नाही, किती? 1200 पार. गॅसची किंमत कमी झाली की वाढली आहे? हा. डिझेल 2014 ला डिझेल कितीला होतं? आता किती झाली? आता कितीला झाली? पेट्रोल किती झाले? तेव्हा किती होतं? देखो आपका जीडीपी तो बढ़ गया. फिर क्या शिकायत कर रहे हो आप? क्या बात कर रहे हो आप? तो अभी ये सब जो प्रॉब्लम थे वो खत्म हो गए. अभी तो हम बात करेंगे मटन, मांस, मच्छी की. आप क्या पहनते हो, क्या नहीं पहनते हो, इस पर बात करेंगे. देशातले प्रॉब्लेम संपले आहेत का? तुम्ही सगळे शिकलेले आहात ना, अनेक वर्ष कॉलेजला गेले आहेत, कॉलेज की डिग्री सबके हाथ में है, जॉब्स है. पिछले 2.5 साल में महाराष्ट्र में एक भी नया कोई इंडस्ट्री आया है, जॉब आया है? जो अपने सारे जॉब, अपने हक के जॉब्स थे, अपने सारे हक की इंडस्ट्रीज थी, वेदांता फॉक्सकॉन हो, बल ड्रग पार्क हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, एयरबस टाटा हो, ये सारे के सारे कहां लेके गए हैं? गुजरात. गुजरात से मेरा कोई झगड़ा नहीं है, कोई खराब रिश्ता नहीं, गुजरात में भी मेरे सारे दोस्त हैं. लेकिन मेरा यह मानना है कि जो अपने हक की बात होगी, जो अपने हक के जॉब्स होंगे, जो महाराष्ट्र के हक का होगा, अपने अधिकारों की बात अगर करे तो जो महाराष्ट्र में आना हो वो महाराष्ट्र में ही आना चाहिए. गुजरात में जो जिसको जाना है जाए, असम में जाना है जाए, मणिपुर में तो दंगे हो रहे हैं, वहां तो भाजपा कभी गई नाही, लेकिन वहां भी जाए. लेकिन हेच माझं दुःख आहे की जे आपल्या हक्काचं आहे, जे आपल्या अधिकाराचं आहे, ते आपल्या हातातून काढून गुजरातच्या हातात टाकत आहेत. आणि आज आपण बघा या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण होत चाललेलं आहे, एकंदर आपण पाहत आहोत. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत आहेत, दुसऱ्या बाजूला मुंबईचे हाल. कितने सारे रास्ते हैं जो 2 सालों से 1 सालों से ऐसे के ऐसे पड़े हुए. कहीं रास्ता खोदा हुआ है, कहीं रास्ता खोल के रखा हुआ है, कहीं सीवर लाइन का प्रॉब्लम चल रहा है, लेकिन कोई बीएमसी से आता नहीं है, कोई ये भाजपा से आता नहीं है, क्योंकि उनको मुंबई के बारे में कोई प्यार नहीं है. मुंबई के बारे में हो, महाराष्ट्र के प्रति हो, उनके दिल में नफरत है, भाजपा के दिल में नफरत है. मुंबई को उनको खत्म करवाना है, महाराष्ट्र को खत्म करवाना है, ताकि फिर उनके जो मन में हो, मन की बात उनकी हो, वही चल सके. अपने जो दिल की बात है, मन की बात है, उन्हें सुनना नहीं है. आज महाराष्ट्रात बघा ना तुम्ही, जे लॉ अँड ऑर्डरचा विषय चाललेला आहे, इथे महिला किती मोठ्या संख्येत बसल्यात. जसं मी सांगितलं, तरुण इथे वर्ग आहे, तुमच्याकडे हातात जॉब्स तर नाहीयेत, बरोबर ना? जॉब झालेत कोणाच्या हातात? नाहीये. पण इथे महिला ज्या आहेत, मी आज तुम्हाला खास करून विचारतो, कारण महिलांबद्दल सुरक्षितेचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपल्याला आठवत असेल, आपण मुंबईमध्ये इथे तर मला माहिती आहे मोहम्मद अली रोड तर 24 तास चालू असतो, बरोबर ना? ईद के दिन और रमजान के दौरान भी पूरी रात चलते रहता है. और तसंच मी मुंबईत सांगत होतो की मुंबईमध्ये रात्री अपरात्री आपलं वैशिष्ट्य असं आहे, एकमेव शहर आहे की रात्री कधीही किती वाजता
महिला सुरक्षित असतात. कुठच्याही तुम्ही गल्लीत गेलात तरी महिला सुरक्षित असतात. जी आपली मुंबई पोलिसांची धाक आहे, जी मुंबईकरांचं एक आपलं DNA आहे की कुठेही तुम्ही गेला, महिला असो पुरुष असो, कुठच्याही जातीचे असो, कुठच्याही धर्माचे असो, फॉरेनर असो, मुंबईकर असो, तुम्ही देशभरातून कुठेही गेला तिथे मुंबईमध्ये तरी मुंबईत सगळे सुरक्षित असतात. पण आज या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 मंत्री असे, 2 मंत्री ऐसे हैं, एक ने तो एक महिला सांसद को खराब गालियां दी, एक बार नहीं तो 16-17 बार गालियां दी. उसको अगर उद्धव साहब का ये मंत्रिमंडल होता, उद्धव साहब की कैबिनेट होती तो गेट आउट करके हकाल देते थे. लेकिन आज भी मिंदे के सरकार में वो मंत्री बने हुए. दूसरे मंत्री ऐसे हैं जिन पे आरोप है, रेप के आरोप है, काफी सारे गंदे गंदे आरोप है. उनको हमने अपनी कैबिनेट से निकाल दिया था, ये मिंदे साहब ने वापस उनको ले लिया. ये ऐसे माहौल में क्या महिलाएं सुरक्षित है? महिलाएं सुरक्षित लग रही है? नहीं लगती. और यही बात है, यही बात जो होती है संस्कृति की बात होती है, जो दिल की बात होती है. गुजरात में तो बिल्किस बानो का जिसने रेप किया था, और मैं ये हर जगह कहता हूं, सिर्फ यहां आया इसलिए नहीं कहता, हर गली में कहता हूं, हर वहां महाराष्ट्र के जिले में कहता हूं कि बिल्किस बानो के रेपिस्ट को भाजपा की सरकार ने जेल से बाहर निकाला. जिस बिल्किस बानो पे रेप हुआ, जिसकी बच्ची को उसकी आंखों सामने मारा गया, उसके रेपिस्ट को बाहर निकाला गया. और निकाला ही नहीं खासदार साहब, उनके रेपिस्ट का स्वागत किया गया और भाजपा के चुनाव में उनको प्रचार फेरी में घुमाया. ये ठीक लगता है आपको? ठीक लगता है आपको? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की यही भूमिका है कि वे उस औरत की जो भी जात हो, धर्म कुछ भी हो, जो रेपिस्ट है, जात पात धर्म न देखते हुए उसे फांसी के ही फंदों पे चढ़ाना चाहिए. ये हमारी भूमिका हमेशा रही है और यह मेरे दादाजी की भूमिका रही है. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे की जो भूमिका रही है वो यही है. हर महिला सुरक्षित महसूस करे, हर जो भी युवा हो उसके हाथ में काम हो. आणि हेच भूमिका आम्ही घेऊन देशभरात चाललो आहोत. कारण हा देश आज ठरवेल की या देशात लोकशाही राहणार की भाजपाशाही राहणार. हा देश आज हे ठरवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आपल्याला ते आपण टिकवणार आहोत की हे भाजपाचे संविधान लिहून देणार आहे स्वतःचं ते टिकवणार आहोत. आज हा विचार करायचा आपल्याला. देश एका अशा मंजिलवर येऊन थांबलेला आहे, एका पायरीवर येऊन थांबलेला आहे जिथे आपल्याला विचार करायचा आहे की आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत. 10 वर्ष आपण हुकुमशाही बघितलेली आहे. 10 वर्ष तुम्ही या हुकुमशाहीच्या विरोधात बोललात तर ईडी, आयटी, सीबीआय तुमच्या घरी पाठवलं जाईल, कधी तुमच्या घरात घुसवलं जाईल, कधी धाड पाडली जाईल. पण आज तुम्ही मला सांगा, नागरिक म्हणून या भारताचं संविधान तुम्हाला मान्य आहे की नाही? मान्य आहे ना सगळ्यांना? ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते मान्य असेल त्यांनी हात वरती करून दाखवा. बघा 100% इकडे लोकांना मान्य आहे. नुसतं एका पक्षाला मान्य नाही, ते म्हणजे भाजप. कितीही हे भाजपाचे नेते किती वेळा बोलले की हम संविधान को बदलने नहीं देंगे. 5 किंवा 6 उमेदवार आत्ताच्या निवडणुकीत बोलले. पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. मी तुम्हाला आज विचारत आहे, तुम्ही भाजपाला संविधान बदलू देणार आहात का? संविधान बदलू देणार आहात का? तुमचे जे अधिकार आहेत, तुमचे जे हक्क आहेत, तुमचे जे न्याय हक्क आहेत, तुमचे जे कर्तव्य आहेत ते तुम्ही त्यांना बदलू देणार आहात का? मुंबईला तुम्ही त्यांना दाबू देणार आहात का? महाराष्ट्रात तुम्ही त्यांना मोडू देणार आहात का? आपण जे सगळे एकत्र राहतो, आपली एकच ओळख आहे, ती म्हणजे महाराष्ट्र. आज इथे मी कुठच्याही धर्माची ओळख बघत नाही, कुठच्याही जातीची ओळख बघत नाही, कारण कधी शिवसेनेने जातीचं धर्माचं राजकारण केलं नाही. आपली जी ओळख आहे अर्थात हिंदुस्थान म्हणून आहे, भारत म्हणून आहे, इंडिया म्हणून आहे. पण जेव्हा ह्या राज्यात आपण राहतो तेव्हा आपण सगळे महाराष्ट्र म्हणून ओळखले जातो आणि मुंबई म्हणून ओळखले जातो. मुंबईचं जर खरं हित आपल्याला करायचं असेल, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करायचा असेल तर आपल्याला आपल्यातून आपला माणूस निवडून द्यायला लागेल. आणि मी आज तुम्हाला विचारतोय, तुम्हाला आपला माणूस कोण वाटतं? अजून जोरात जरा ऐकू द्या. आपला माणूस कोण आहे? आणि जर आपल्या माणसाला निवडून द्यायचं असेल तर चिन्ह कुठचं आपलं? चिन्ह कुठचं आपलं? चिन्ह कुठचं आपलं? ह्या मशालीला तुम्हाला मतदान करून द्यायचं आहे. कारण आज जो देशात अंधार पसरत चाललेला आहे, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही बघा, जिथे जिथे जाल तुम्ही, शहरात जा, गावात जा, तरुणांना नोकर भरतीपासून, सरकारी नोकर भरतीपासून प्रायव्हेट इंडस्ट्रीपर्यंत नोकरी मिळत नाही, पेपर लीक होत आहे. हे सगळं जर आपल्याला रोखायचं असेल तर 10 वर्षापूर्वी जे आपण सरकार निवडून दिलं होतं, 5 वर्षापूर्वी जे आपण सरकार निवडून दिलं होतं ते आपल्याला बदलायलाच लागेल. कारण हे सरकार आज पण जर काही बिघडलं, जर काही भलतंच झालं तर कोणावर दोष देतं? नेहरूंना दोष देतं, इंदिराजींना दोष देतं की तुम्ही 50 वर्षापूर्वी केलं, 100 वर्षापूर्वी केलं. अरे 50 वर्षापूर्वी जे झालं ते झालं, 100 वर्षापूर्वी जे झालं झालं. भूतकाळावर भांडून आपल्याला काय मिळणार आहे? अपन जो विचार करायचा असेल, आपल्याला जो विचार करायचा, 20वीतले आणि 30वीतले मुलं कितने, 20 साल के बच्चे कितने, 30 साल के युवा कितने, जरा हाथ ऊपर करके दिखाइए. हमें सोचना होगा हमारे भविष्य के बारे में. आणि जर आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असेल तर भाजपाला मतदान करून चालणार नाही. कारण ते नुसतं भांडणं, दंगली, झगडे आणि हे सगळं 50 वर्षापूर्वीचे झालं त्याच्यावर चालतं. आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर मशालच हातात घ्यायला लागेल. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, आपला माणूस कोण? आपला माणूस कोण?
आपलं चिन्ह कुठचं? मशाल. आपलं चिन्ह कुठचं? मशाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे.